कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेलवडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। बेंदीची वाडी आणि मुंगोशी परिसरातील डोंगरांना मोठे तडे गेले असून अनेक घरांना भेगा पडल्यात। दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने बेंदीची वाडीतील 28 घरांमधील सुमारे 80 ते 85 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। रायगड जिल्हा परिषद वडा चांदाड ते शोळे रस्त्यालाही तडे गेले असून डोंगरा भागातून दगड सरकत आहेत। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच हरेश पाटील आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण पाटील यांनी ग्रामस्थांचे स्थलांतर करून त्यांच्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या। मात्र अद्याप एकही शासकीय अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बाधित कुटुंबांना तातडीने मदत आणि संरक्षण द्यावे अशी मागणी आता करण्यात आली आहे। बेंदीच्या वाडीचे ग्रामस्थ आम्ही आहोत। डोंगर खचण्याची पूर्ण शक्यता आहे। 3 दिवस आम्ही बसून काढलेत। लहान लहान पोरं आहेत। आम्हाला खूप भीती वाटते। प्रशासनाला कधी जाग येणार? बेंदीच्या वाडीचे आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत। तर या वाडीमध्ये अशी परिस्थिती आली की पूर्ण डोंगर कोसळण्याची शक्यता दाट आहे। तर इथे प्रशासनाचा कोणी एकही व्यक्ती आलेला नाही। सगळ्या घरांना तडे गेले आहेत। घरं पण कोसळण्याची शक्यता आहे। तर इथे पर्याय म्हणून सरपंच आले। त्यांनी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी घेतलंय। थोडी आमची सोय वगैरे केली तिथे। तर प्रशासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही। सर्व लोक मेल्यावर घर गडप झाल्यावर काय येतील का? तर हा आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारतोय की आम्हाला कधी भेटायला येते, कधी आमचे पुढचं काय सोय वगैरे करणार आहेत। तर कृपया त्यांनी इथे आम्हाला बघायला किंवा काही सोयी निमित्त भेट तरी द्यायला यावी हवी। आमच्या ग्रामपंचायत हद्दीमधील बेंदीची वाडी ही आदिवासी समाजाची वस्ती असून 28 कुटुंबे इथे राहतात। 3 दिवसापूर्वी मुसळधार पावसामध्ये डोंगराला ही वस्ती असल्यामुळे संपूर्णपणे डोंगराला भेगा गेल्यामुळे व घरांना तडे गेल्यामुळे मी इथे येऊन यांना तात्पुरती सोय म्हणून एक आमचा समाज मंदिर आहे, तिथे त्यांना सोय केलेली आहे। तरी शासनाचा प्रतिनिधी अजून इथं कोणी आलेला नाही। आम्ही शासनाला कळवलेलं आहे, तहसील ऑफिसला जाऊन सांगितलेलं आहे का इथं येऊन भेट द्या, तरी अजून कोणी आलेलं नाही। माझी विनंती शासनाला एकच आहे की इर्शालवाडी सारखा प्रकरण झाल्यानंतर तुम्ही याल का इथे, तरी लवकरात लवकर या वाडीची काहीतरी पाहणी करून सर्वे करून त्यांची इतर ठिकाणी सोय करावी, ही माझी शासनाला विनंती आहे। आपण आता बेलवडे ग्रामपंचायती हद्दीमधील बेंदीच्या वाडी या गावामध्ये आहोत। या गावामध्ये वाडीवरती पाठीमागे बघितलेले डोंगर आहे। डोंगरावरती पूर्ण वाडी बसलेली आहे। 3 दिवसापूर्वी जो अतिमुसळधार पाऊस झाला, जी अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये पूर्ण डोंगराला भेगा गेलेल्या आहेत। लोक मरण्याची शक्यता आहे। कुठल्याही प्रशासनापैकी कुठलाही प्रतिनिधी आजपर्यंत आला नाही। सरपंच साहेब आम्ही ग्रामस्थांनी मिळून त्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलेलं आहे, त्यांची व्यवस्था केलेली आहे। मात्र प्रशासन इथंशी जीव गेल्यानंतर येणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे। प्रशासनाचं काम काय आहे की जिथेशी कुठेशी अडचणी असतील, आम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। तहसीलदार साहेबांना आम्ही फोन करतोय, तहसीलदार साहेब आमचे फोन कट करतायत। मग आमचा प्रशासनाचा किंवा सरकारचा प्रतिनिधी ते आम्हाला मारण्यासाठी वाऱ्यावर सोडलेला आहे का? ठीक आहे, सगळीकडे वादाल वारा आहे, पण आम्ही सुद्धा माणसं आहोत। आमच्याकडे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे, ही आमची इथेची मागणी आहे। इथल्या लोकांना कुठे स्थलांतरित करायचं, पुढचे त्यांचं नियोजन काय करायचं, हे सर्व ही अधिकारी प्रशासनाचे आहेत। मला प्रशासन अजूनपर्यंत झोपलेलं आहे का, हा आमचा प्रश्न आहे।